नमस्कार मंडळी, माय मॉम्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज तुम्हाला मी दही तडकाची रेसिपी दाखवणार आहे। तर चला तर करूया। आता आपल्याला असं पॅन घ्यायचं आहे। खूप सोपी रेसिपी आहे ही। तुम्ही भाताबरोबर, चपातीबरोबर, नान बरोबर, कशाबरोबर भी खाऊ शकता। हे खूपच छान टेस्टी होते, लहान मुलांना पण खूप आवडते। तर आपल्याला घ्यायचं आहे पॅन मध्ये 2 चमचे तूप। तुम्ही याच्या ऐवजी तेल पण वापरू शकता, पण तुपामुळे जरा जास्त टेस्ट खूप छान होईल। आता आपल्याला थोडंसं जिरं घालायचं आहे। थोडंसं जिरं तडतडले की मग थोडी मोहरी घालायची आहे। आता बघा मी एवढं सामान घेतलेलं आहे। 4-5 लसणाच्या पाकळ्या, 1 कांदा चिरून आणि कोथिंबीर थोडीशी। आता आपल्याला यात लसूण घालून घेऊया, बारीक चिरलेलं। आता थोडंसं लसूण लाल झालं भाजीला काय नसेल तर घरात तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूपच छान टेस्टी होते हे। थोडंसं लसूण लाल झालं आपलं की त्यात आपल्याला कांदा घालायचा आहे। कांदा खूप बारीक चिरलेला पाहिजे आपल्याला, एकच कांदा पुरेसा होतो। आता कांद्याला पण आपल्याला थोडंसं लाल करायचं आहे। आता आपला बघा कांदा लाल झालेला आहे। आता आपण यात लाल मिरची पूड अर्धा चमचा घालायचे एवढी। थोडंसं अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे आता आपल्याला। आणि यात मी हे फेटलेलं दही आहे ना, ते गॅस बंद करूनच घालायचं आहे। खूपच टेस्टी लागते ही डिश। चपाती बरोबर, भाकरी बरोबर, नान बरोबर एकदम मस्त लागते। गॅस बंद करून का घालायचं, कारण दही फुटल्यासारखं होतं मग। आणि आता कोथिंबीर घालायची आणि हे बघा कसुरी मेथी असेल तर तुम्ही घालू शकताय, नाहीतर स्किप करा। आणि थोडंसं साखर घालायची आपल्याला। आणि आता हे आपलं तयार आहे दही तडका। तर बघा आपला मस्त तडका दही तयार आहे, तो भाताबरोबर खायला। तुम्ही पण नक्की घरी करून बघा आणि ट्राय करा रेसिपी, आणि प्रतिक्रिया मला कळवा। आणि माझ्या माय मॉम्स किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक यू।